तर आपण आज आळंदीला आलो होतो. तर इथं काही 2-3 दिवसानंतरच आपल्याला इथून एक पंढरपूरसाठी वारी इथून प्रस्थान होणार आहे वारीचं. तर आपल्यासोबत काही वारकरी आहेत, तर त्यांना आपण विचारत की हे नक्की कुठून वगैरे आलं, तुम्ही कुठून आलाय तुम्ही? आम्ही सौरा ते अलीगावून आलो साहेब. अच्छा, हे कुठं आहे म्हणजे कुठल्या जिल्ह्यात? पूर्णा तालुका, जिल्हा परभणी. अच्छा, तर म्हणजे किती वर्ष झालं तुम्ही येत आहे वारीला वगैरे? कमीत कमी आम्ही 40 ते 50 वर्षापासून येतो. अच्छा, येत 40 आहे. वर्ष झाली साहेब. 40 वर्ष झालं. 40 वर्ष. तुमचं काय नाव? नामदेव थोराजी सौराते. तुम्ही दोघं एकाच गावातून आलेले? एकाच गावचे आहेत. अच्छा, मग तुम्हाला असा प्रश्न येत नाही की आपण इकडे आल्यानंतर जे तुमचं पेरणी वगैरे तिकडे पिकाचं कसं काय होईल काय नाही, म्हणजे असं? पेरणी करून आलो साहेब. हा, पण ते नंतर काय असतं ना मोगडणं वगैरे काय? नाही, त्याची काय तेवढी चिंता करीत नाही साहेब. अच्छा. म्हणजे माऊलीवरच आम्ही आपलं माऊलीवरच भरोसा करू. अच्छा, तर तुम्ही आता इथं कधी आले आळंदीला? आम्ही काल आलो. काल आलो. काल. आणि इथं राहायला कुठे वगैरे होता? आता म्हणजे असंच ठिकाणावर जागा धरून म्हणजे जागा धरून आलो. पण इथं आहे ना वाटतं काहीतरी, म्हणजे विश्रामगृह वगैरे आहेत ना? हा, विश्राम विश्रांती वडा करायला करायचा. आपण विश्राम वडा. अच्छा, म्हणजे तुम्ही विश्रांती कुठे केली रात्री? वडापाशीच आहे आमचं ठिकाण. अच्छा, मग आता 2-3 दिवस तुम्ही इथंच? आता प्रस्थान पासून राहणार आम्ही इथे. अच्छा. परत मला मग आता दर्शन इथून झालं. पायवारी आम्ही आता तयार करतो. आळंदी ते अच्छा. पंढरपूर. हा हा, म्हणजे पायी वारी करत आला? हा, पायवारी करतो. अच्छा, आणि इथून पण पंढरपूरला आता पायी? पायवारी. अच्छा, मग तुमचा किती जणांचा ग्रुप वगैरे काय? आमचे कमीत कमी 120 एक माणसं. अच्छा, म्हणजे एकाच गावातून 120? नाही नाही, जमा करून आणले. अच्छा अच्छा अच्छा. अच्छा, तर मग आता इथून तुमचं कसं नियोजन आहे? आता 3 दिवसानंतर प्रस्थान होणार आहे आळंदीतलं माऊलीचं. हो. तर तुमचं कसं नियोजन राहणार आहे इथून पुढे आता? म्हणजे आम्ही प्रस्थान झालं की निघत होती. हा, म्हणजे दिंडीतच तुम्ही निघणार? हा, दिंडीतच. आणि तिथून पुढे वगैरे असं काही तुम्हाला म्हणजे आता चिंता आता काही लोकांना असते नाही का, की खायचं वगैरे पायी एवढं तुमचं वय पण झालं त्याच्यामुळे तुम्हाला याची चिंता वगैरे नाही वाटत नाही, नाही? काय वाटत नाही. हो. माऊली सगळं बघून माऊली घेतात? बघून घेतील म्हणून आमच्या माऊलीवर आणि माऊलीवरच सर. माऊलीवर सोडून भरोसा आम्ही करतो. इथून पुढच्या पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल, की आताची जी पिढी आहे ती जास्त येत नाही, म्हणजे वारी वगैरे देवदर्शनाला जास्त हे करत नाही, त्यांनी अजून मोटिवेट व्हावा, त्यांनी अजून जास्त तर आता आम्ही मागणी माऊलीला आणि भगवंताला करतो की इथून पिढीला म्हणजे काहीतरी आपलं उपदेश व्हावा जनतेला, आणि इथून चांगल्या पिढीनं म्हणजे जगण्याकरता चांगलं व्हावं. चांगलं व्हावं. नाही नाही. वारी म्हणजे करावं ते. अच्छा, हा, कारण आता वारी 10-12 वर्ष झालं करतो. हा, म्हणजे तुम्ही दोघंही? हो. अच्छा, म्हणजे एक 12 वर्ष झालं तुम्ही लगातार? 12 वर्ष झालं करतो मी, 40 वर्ष झालं. 40 अरे बाप, मी 12 वर्ष. कंटिन्यू एकही वर्ष तुम्ही हे केलं नाही नाही? नाही, कंटिन्यू. कंटिन्यू एकच म्हणजे वर्ष वारी चुकवली नाही एक पण? चुकवली. अच्छा, खूप जण नाही. मग तुम्हाला याच्यातनं काय अनुभव आले, म्हणजे हे वारीतनं तुम्ही म्हणजे देव नक्की तुम्हाला काय देतो नक्की? माऊली म्हणजे आम्हाला दिसले हा, की आम्हाला आमचं आम्हाला माऊलीनं प्रत्यक्ष आम्हाला दर्शन दिलं, माऊलीनं बोलून घेतलं, अच्छा. माऊलीनं काही आम्हाला कमी पडलं. द्रष्टानं आम्हाला दाखवली, म्हणून आम्ही माऊलीच्याच मागे राहतो. ठीक. तर आता जी तुळशीची माळ वगैरे घालतात, तुमच्याकडे आहे का तुळशीची माळ हो, वगैरे? आहे ना. तर त्याचं तुम्ही महत्व सांगाल का, की म्हणजे त्याचं पाठीमागचं काय महत्व त्याचं? तुळशीचं महत्व सांगू दे. हम्म, तुळस हा म्हणजे एक पवित्र म्हणजे भगवंताचं एक थान आहे, हम्म, आणि त्या थानाबद्दल भगवंताची श्रद्धा असल्याबद्दल आम्ही ते गळ्यामध्ये घालून हम्म. त्याची पूजा वरती करतो आम्ही ते. अच्छा. हा. तिचा नियम पाळतो. हम्म, नियम लगी केली आमचं की बरं आहे बरं आहे ते. ते. हम्म. अनेक रोगापासून ती आपल्याला मुक्त करतात. अच्छा. हा, म्हणजे आपल्या तिथं आपण दर्शन जरी करता घेतलं, 4 पानं जर खाली आपण, तर आपल्या मागणी करत अशा काही म्हणजे विघ्न काही येऊ शकत. हम्म, हम्म, हम्म.